ओके. सो परत एकदा रिपीट करतो. सॉरी टू से. पॅरेंट ए आणि पॅरेंट बी असे 2 एक्झाम्पल्स आपण इथे बघत आहोत. पॅरेंटिझम किंवा मग या या घटनेला या गोष्टीला शिकण्यासाठी की दिवसभर पॉझिटिव्ह राहिल्याने काय होतं, दिवसभर निगेटिव्ह राहिल्याने काय होतं एक्झॅक्टली, है ना? दिस इज नॉट माय क्रिएशन. हे सिस्टर शिवाने दिलेलं उदाहरण आहे जे की मी कॉपी पेस्ट करतोय. पॅरेंट ए दिवसभर पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन फीड करते. सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचं नाव घेते, आराधना करते. त्याच्यानंतर जसं अंघोळ झाल्यानंतर पूजा-पाठ सगळं काही छान व्यवस्थित करून, जेवण-खावण करून नंतर मग जसं काही पॉझिटिव्ह बुक वाचेल किंवा पॉझिटिव्ह व्हिडिओज पाहिल, ऑटोबायोग्राफी कोणाची वाचेल, अशा पद्धतीने पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन घेऊन ऑफिसला जातात. दिवसभर पॉझिटिव्हच बोलतात, चांगले सकारात्मक रिस्पॉन्सेस देतात. सायंकाळी घरी येताना सुद्धा कोणा मित्राला जर भेटायचं असेल पॉझिटिव्ह चर्चा आणि रात्री घरी आल्यानंतर छानपैकी टीव्हीवर काहीतरी पॉझिटिव्ह पाहून म्हणा किंवा पॉझिटिव्ह पुस्तक वाचत वाचत जेवण झाल्यानंतर झोपून जाणे, है ना? तर या गोष्टी दिनचर्या आहे पॅरेंट एची. पॅरेंट बीची काय दिनचर्या आहे? पॅरेंट बीची दिनचर्या आहे की सकाळी उठल्या-उठल्या एक तर उशिरा उठणे किंवा अस्तव्यस्त उठणे, काहीतरी न्यूजपेपर वाचणे किंवा न्यूज पाहणे, आहे की नाही? किंवा अजून काही म्हणजे निगेटिव्ह स्टेप्स उचलण्यात येते, आहे की नाही? व्यर्थ बडबड चर्चा करणे उठल्याबरोबर म्हणजे कोणासोबत शेजाऱ्यासोबत काही व्यर्थ चर्चा करत राहणे, ज्याचं काही निष्पन्न होणार नाही, है की नाही? किंवा मग जे काही समजून जा आणि नंतर मग ती व्यक्ती ऑफिसमध्ये जाते. आता निगेटिव्ह भरल्यामुळे ही व्यक्ती ऑफिसमध्ये सुद्धा त्याच क्वालिटीचं त्यांचं डिस्कशन इतरांसोबत राहील, है ना? घेवाण-देवाण राहील किंवा रिस्पॉन्सेस राहील. रिस्पॉन्सेस नाही, इनफॅक्ट पॅरेंट बीचे रिएक्शन्स जास्त राहू शकते रिस्पॉन्सेसपेक्षा, है ना? त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सायंकाळी पुन्हा एखादी काही निगेटिव्ह सीरियल किंवा सास-बहू की झगडे टाइप्स किंवा कोणतं काही व्हायलेंट न्यूजेस वगैरे असं पाहून ते झोपी जातात. आता दोघांची मुलं आहेत 12व्या वर्गात आणि दोघांचीही मुलं रात्री सायंकाळी 7 पर्यंत घरी येतात. पॅरेंट नंबर ए, पॅरेंट नंबर बी दोघांची मुलं 12व्या वर्गात आहेत आणि दोघंही सायंकाळी 7 वाजेपर्यंत आपलं शाळा, कॉलेज, ट्युशन जे काय ते आटपून घरी येतात. आज मात्र 7च्या पलीकडे झालं. दोघांची मुले आले नाही. माझा प्रश्न तुम्हाला आहे, पॅरेंट नंबर ए आणि पॅरेंट नंबर बी, है ना? बरं सध्याची तात्पुरतं यांना विसरून जा. मुलं घरी आले नाही 7 वाजून झाले, 7च्या पलीकडे झाले, 7:15 झाले, 7:30 झाले, घरी आले नाही. मनात काय विचार आहे? ते तुमच्या पॅरेंट ए, पॅरेंट बी नाही विचारतो आम्ही. त्यांचं नंतर कॅल्क्युलेशन करू. तुमच्या मनात काय आहे? तुमच्या सोडा, एका जनरल पॅरेंटच्या मनात काय आहे? काय आहे ते? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. जर ते जनरल पॅरेंट्स असेल तर त्यांना वाटेल काही झालं असेल का, कुठे अपघात वगैरे घडला असेल का, हा विचार त्यांच्या मनात येईल सर. बरोबर. एक्झॅक्टली. है ना? जे जनरल पॅरेंट्स आहेत त्यांच्या मनात हेच येईल, की कुठे काही ॲक्सिडेंट तर नसेल झाला, काही किडनॅपिंग तर नसेल झालं, की कोणी काही अडवलं तर नसेल त्याला किंवा काही नंबर ऑफ निगेटिव्ह थॉट्स येईल. तर याचं कारण काय वाटतं तुम्हाला? याचं कारण काय वाटते? का बरं असे निगेटिव्ह विचार का बरं येतात? काय कारण आहे? येस अनिल सर. तर आपण सकाळी उठल्यापासून आपण जे निगेटिव्ह विचार करत असतो तेच विचार आपल्या म्हणजे मनात येईल ते की आपल्या मुलाबद्दल सुद्धा असं काही घडलं असेल. धन्यवाद सर. बरोबर. जे आपण घालू आतमध्ये नाही, तेच बाहेर निघेल ना, तेच हे होईल, ठीक नाही? त्याचंच रिफ्लेक्शन दिसेल. तर येस डेफिनेटली सेम आहे. पॅरेंट नंबर ए पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी, पॅरेंट नंबर का बरं म्हणतात आणि पॅरेंट बी निगेटिव्ह पर्सनॅलिटी, है ना? आणि दोघंही माहित आहे का, दोघांची मुलं 7च्या नंतर 7:30 वाजले तरी घरी नाही आले. त्याचं वेगवेगळ्या पॅरेंटच्या मनात वेगवेगळं. जसं पॅरेंट बी जो आहे त्यांचं पहिले सांगतो. पॅरेंट बी लगेच पॅनिक होऊन जाईल. बापरे 7:15 वाजले, 7:30 वाजले. मोबाईल फोन लावा त्याला. मोबाईल पण लागत नाही. स्विच ऑफ येत आहे. नक्कीच काहीतरी झालं. नक्कीच कुठेतरी किडनॅप झालं. कारण त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्वतःमध्ये निगेटिव्हिटी भरली होती. त्यांनी पाहिले होते, की जसं असा उशीर झाला म्हणजे किडनॅप होत असते, असा उशीर झाला म्हणजे ॲक्सिडेंट असेल, आता मला दवाखान्यात कोणी नंबर ऑफ थॉट्स जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते त्यांच्या मनामध्ये स्पीडनं रन करेल आणि त्यांची पूर्ण एनर्जी ड्रेन आउट होईल. सांगायचं तात्पर्य 7:30 वाजले, 7:45 वाजले, 8 वाजले तरी तो घरी नाही आला. इकडे पॅरेंट ए तेवढेच शांत आणि काल्म आहे, की ठीक आहे, काही हरकत नाही. येऊन जाईल. कुठेतरी अडकला असेल, थांबला असेल, फसला असेल. येऊन जाईल. तरी 8 वाजले, तरी 9 वाजले, 8:30 वाजले, 9 पावणे 9 वाजले, 9 वाजले.
अजूनही मुलं दोघांची घरी नाही आले. आता मात्र पॅरेंट बी जे आहे ते भयानक संतापले, भयानक म्हणजे एकदम त्यांच्या मनात एवढं काय म्हणतात त्याला, एक एवढी भीती निर्माण झाली, एवढी इन्सिक्युरिटी झाली, एवढा राग झाला, द्वेष झाला, दुनियाभराच्या निगेटिव्ह फिलिंग्स उच्चांकावर आहे त्यांच्या मनात. पॅरेंट ए मात्र तेवढेच शांत आहे, अजूनही स्थिर आहे. थोडा मनात निगेटिव्ह थॉट आला तरी त्याला ओव्हरकम करतायत. त्याला म्हणते नाही येऊन जाईल, ओके असेल, ठीक आहे. आता आता दोघांचीही मुलं 9 वाजता घरी परत आले. ठीक आहे. मला सांगा पॅरेंट बी चा काय रिस्पॉन्स राहील? पॅरेंट बी चा काय रिस्पॉन्स राहील? मुलगा घरी आला 9 वाजता. काय म्हणेल पॅरेंट बी? येस. सारिकाताई? ते विचारणार काहीच नाही, कारण मेंटॅलिटी निगेटिव्ह असल्यामुळे ते सरळ एक कानाखाली देतील पहिले आणि एक्झॅक्टली. नंतर विचारेल काय झालं होतं. बिलकुल टिपिकल इंडियन पॅटर्न. वंदनाताई? मग ताईने म्हटलं तसंच, पण ते डायरेक्ट एक हे रिॲक्ट होईल त्याच्यात. तू कुठे गेलता, कशाला गेलता, सांगितलं का नाही, कॉल का नाही केला, म्हणजे त्याला बोलूच देणार नाही ते. करेक्ट. सांगायचं तात्पर्य की येस बिलकुल पॅरेंट बी जे आहे ते एकदम भयानक पॅनिक झालेले असतील. प्लस जसा मुलगा दिसला त्यांचा पूर्ण जो आतापर्यंत साचून ठेवलेला जो काही बांध होता तो तुटेल आणि पूर्ण त्याच्यावर उलटेल. त्याला एवढं जबरदस्त रागवण्यात येईल, त्याला एवढं म्हणजे सारखी म्हटल्याप्रमाणे मारू पण शकतात, आहे की नाही. तर बरं, हे सगळं झाल्यानंतर पॅरेंट बी त्याला त्या घटनेला किंवा त्यांची जी म्हणजे वागण्याची हे होती, ते ज्या प्रकारे वागले ना, तर पॅरेंट बी काय करेल, त्या घटनेला ते नाव देतील की बेटा तुझी काळजी वाटते ना म्हणून, है ना. त्यामुळे तुझी काळजी वाटते म्हणून हे बोललं, म्हणून रागवलं, म्हणून मारलं, असं त्यांना वाटते की ही काळजी आहे म्हणून. तर ठीक आहे, बट कोणत्या प्रकारची काळजी असायला पाहिजे ना. एक कोरडी काळजी असते, एक खरी काळजी असते की नाही, ते पाहू. सध्याशी पॅरेंट एचा पण माइंडसेट चेक करू की पॅरेंट ए जे दिवसभर शांत होते, पॉझिटिव्ह होते, चांगलं सकारात्मक घेतलं, 9 वाजता त्यांचा मुलगा घरी आला. आता यांचा रिप्लाय काय राहील? यस, यांचा रिप्लाय एकदम शांत राहील. बेटा का बरं सर, काय कारण? आम्ही किती काळजी करतो तो, ही काळजी आहे. आम्ही किती काळजी करतो तो. थोडस फोन तरी करायचा होता. पण पप्पा माझी खूप इच्छा होती फोन करायची म्हणून. बरं, गंमत म्हणजे दोघंही मुलं पहिल्यांदा लेट झाले 7 ते 9. दोघांच्याही मनात परिवाराची खूप काळजी आहे. दोघांच्याही मनात एकदम म्हणजे त्यांना पण फील होत आहे की यार घरचे काळजी करत असतात, मी पोहोचू शकत नाही आहो, माझा मोबाईल स्विच ऑफ आहे, मी त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकत नाही आहो, घरचे परेशान होतील माझ्यासाठी, हे दोघांच्याही मनात आहे. पण 9 वाजता पॅरेंट बी चा मुलगा घरी आला, 9 वाजता पॅरेंट ए चा मुलगा घरी आला. त्यांना वेगवेगळ्या ट्रीटमेंट भेटल्या. त्याच्यानंतर सीन काय होतं ते सांगतो. पॅरेंट नंबर ए च्या मुलाला जेव्हा विचारण्यात येते की बेटा का बरं लेट झालं, शांततेत, प्रेमात, आनंदात सुखरूप त्यांचं चर्चा पार पडते. येस पप्पा, मला तो असा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे मी इथे फसून होतो, येऊ शकलो नाही आणि माझा मोबाईल पण स्विच ऑफ होता. मी दुसरीकडून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण ते पण पॉसिबल नाही झालं. तर पॅरेंट बी काय म्हणते 9:15ला, की पॅरेंट ए काय म्हणते सॉरी, की ठीक आहे बेटा, नेक्स्ट टाइम पासून काळजी घेशील. हा मुलगा माहितीये का पुढच्या वेळेस आहे ना खूप प्रयत्न करेल 7 वाजताचा 7 वाजता घरी येण्याचा, किंवा नाही येऊ शकला तर कॉन्टॅक्ट करून सांगण्याचा. बट पॅरेंट बी चा जो मुलगा आहे तो काय म्हणेल, तो 9 वाजता आल्यानंतर त्याला जेवढं त्याला जे काही वागणूक मिळाली आहे एकदम तीक्ष्ण स्वरूपाची, त्याच्यामुळे पॅरेंट बी चा जो मुलगा आहे तो भविष्यात माहितीये का, तो पण सांगत आहे की पप्पा मला असं प्रॉब्लेम होता, आज अडकून होतो, थांबून होतो, मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, नाही शक्य झालं. पण तरी त्याच्या पॅरेंटनी ऐकलं नाही, निगेटिव्ह रिस्पॉन्स, निगेटिव्ह रिॲक्ट केलं आणि त्याचा रिझल्ट असा झाला की हा मुलगा सेकंड सीनच्या वेळेस 7 वाजता येण्याचं एवढं लाईटली घेतच नाही. सॉरी, एवढं सिरियसली घेतच नाही. खूप लाईटली घेतो. की 7 वाजता गेलं तरी यार 7:15 झाले, 7:30 झाले, फोनही केला आणि काही केलं, 9 वाजता गेलं तरी तेवढ्याच शिव्या भेटते. 10 वाजता गेलं तरी तेवढ्याच शिव्या भेटते. 11 वाजता जा का 12 वाजता जा, शिव्या सारख्याच भेटते. मग 9 वाजता खायच्या का 12 वाजता खायच्या, मग तो कॅल्क्युलेशन लावते. मग याच्यापेक्षा बेटर आहे की लेट गेलेलं चांगलं, है ना.
मग अशा पद्धतीनं त्या वडिलांचं त्या मुलाचं एक प्रोग्रामिंग बनत जातं. किती डॅमेजिंग आहे. जस्ट बिकॉज ऑफ वन रिस्पॉन्स. एक रिस्पॉन्स बदलला, त्याचं भविष्य, त्याच्या सवयी, त्याची आपुलकी, त्याचा जिव्हाळा, त्याचं प्रेम, त्याची आपल्याबद्दलची काळजी मुलाची, ह्या सगळ्या गोष्टीत किती फरक पडतो पहा एका ट्रीटमेंटमुळे. आहे की नाही? तर पॅरेंट बीचा मुलगा अधिकाधिक उशीर होत जाईल त्याला, अधिकाधिक तो बरं याला फक्त एक वेळेवर पोहोचणे किंवा यालाच नका पकडू, याला जीवनात तुमच्या प्रत्येक मध्ये पहा. तुमच्यासोबत तुमच्या मुलांचं म्हणा किंवा कोणीही असेल, कोणत्याही रिलेशनमध्ये हे लागू पडते, की त्यांना ज्या पद्धतीने आपण रिएक्ट करतो किंवा रिस्पॉन्स करतो, त्यावर डिपेंड करते, की ते पुढच्या वेळेस आपल्यासोबत कसे वागेल. है ना? मागे आपण बघितलं होतं ना? हां, बिलकुल. असे दोन्ही कारण ऍक्च्युअली आपल्यातच असतात. घरात तर असतात, आपल्यातच असतात. तर मागे आपण बघितलं ना, जर कोणी माझ्यासोबत खोटं बोलत असेल, तर दोषी कोण आहे? हं, तो का मी? समजा माझ्यासोबत कोणी खोटं बोलतंय. दोषी कोण आहे? बदलाची गरज कोणाला आहे? काहीतरी कोणाचं काहीतरी चुकलं इथे. कोणाचं चुकलं? त्याचं की माझं? खोटा बोलला गेला? येस, स्वतः आपण. जर माझ्यासोबत कोणी खोटं बोलताय, तर त्याचा दोषी मी आहो. तो नाही. त्याच्यावर रागून काहीच फायदा नाही. कारण तो कालपर्यंत खरं बोलत होता. माझ्या वागणुकीत काहीतरी फरक पडला म्हणून तो आज खोटा बोलायला लागला. इनफॅक्ट तो कोणासोबत तरी याच विषयावर एकदम खरं, स्पष्टपणे, निर्भीडपणे सत्य सांगतोय आणि माझ्याचसोबत खोटा बोलतोय. याचा अर्थ काय, की मी त्या व्यक्तीसारखा नाही आहे त्याच्या जीवनात जसं त्याला पाहिजे आहे. त्याच्यात अपडेट करायची गरज कोणाला आहे? मला. याच्यात जबाबदारी घ्यायची कोणाला आहे? मला. ठीक आहे ना? तर कोणी आपल्यासोबत खोटं बोलत असेल किंवा काही, तर समजून घ्या, की त्या व्यक्तीच्या जीवनात आपण त्या आणि होते ना असं. कालपर्यंत एखादा मित्र किंवा नात्यातलं कोणी माझ्यासोबत चांगलं खरं सांगत होता. आज तो खोटं बोलायला लागला. कारण कुठेतरी माझ्या वागणुकीत त्याला बदल दिसला. होऊ शकते मी त्याची गोष्ट सांगितली, मी कुठेतरी अजून पेरली असेल ती फिरून त्याच्यापर्यंत पोहोचली. आता त्याला वाटतं आहे इधर बताने लायक नाही किंवा जे काही वाटलं असेल, नंबर ऑफ रिझन्स आहे ना. तर दोष आपला आहे. एक्सेप्ट करा, ॲग्री करा, लवकर कराल, चांगलं होईल. है ना? तर असा रिस्पॉन्स फरक पडतो. पॅरेंट ए, पॅरेंट बी. ठीक आहे ना? आणि विशेष म्हणजे अ, बरं चला. शि शिवांदीदी म्हणते, की आणखी एक उदाहरण पाहू, की सपोज खरंच 7 वाजता काहीतरी या दोघांसोबत घडलं. खरंच घडलं. आहे की नाही? 7 वाजता काहीतरी ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं. 9 वाजता दोन्ही पॅरेंट्सला हॉस्पिटलमधून कॉल आला, की तुमचा मुलाचा ॲक्सिडेंट झालेला आहे. 2 तास झाले ॲक्सिडेंट होऊन आणि तो आता जस्ट घरी सॉरी आयसीयूमध्ये ॲडमिट आहे. तुम्ही लवकर या. पॅरेंट नंबर बी जो आहे ना, या व्यक्तीला काही कळणारच नाही काय करावं. त्या व्यक्तीला कारण 7 ते 9 या काळात त्या व्यक्तीने इतकी स्वतःची एनर्जी खतम करून टाकली, खर्चून टाकली, ड्रेन आउट झालेला आहे. इतका तो म्हणजे चिडचिड म्हणजे अनस्टेबल स्थितीमध्ये आहे, की तो इच्छा असूनही प्रॉपर मदत करू शकणार नाही. भांबावलेल्या अवस्थेत उलट अजून नुकसान करण्याचे चान्सेस जास्त आहे. दुसरीकडे पॅरेंट बीला पण कळलं, की माझा मुलगा 7 वाजता ॲक्सिडेंट झाला, 9 वाजता ॲडमिट आहे. त्याने 2 तास एनर्जी वाचवून ठेवलेली आहे. सकारात्मक आहे, सशक्त आहे, स्टेबल आहे. तो त्याच्या मुलाची योग्यरित्या मदत करू शकेल. पाहिजे ते बरोबर पटापट तो व्यवस्था करून त्याच्या मुलाची मदत करू शकेल 9 वाजता. इन दॅट केस याला चांगली ट्रीटमेंट भेटली. हा लवकर रिकव्हर होईल. याचं काहीच सांगता येत नाही. जस्ट काही सांगता येत नाही. है ना? आय होप तुम्हाला हे उदाहरण लक्षात आलं असेल आणि लक्षात जर आलं असेल तर प्लीज ट्राय टू स्पेंड युअर होल डे ॲज लाइक पॅरेंट नंबर 1 पॅरेंट ए. है ना? पॅरेंट ए सारखं जीवन व्यतीत करा, आयुष्य व्यतीत करा. दिवस, हप्ता, महिना, वर्ष व्यतीत करा. दुसऱ्यांचं पण जीवन चांगलं, तुमचं पण जीवन चांगलं. आहे की नाही? आणि हे सगळे जर आणि अर्थातच पॅरेंट जसा दिवसभर पॉझिटिव्ह जगतो असं आपल्याला जर जगायचं आहे, तर छोट्या-छोट्या सुरुवात करायच्या. छोट्या-छोट्या सुरुवात करून
अर्थातच त्याला एक नंतर मोठं स्वरूप मिळतं है ना. तर छोटे छोटे सुरुवात करायची, छोट्या छोट्या सुरुवातीनं आपल्याला पॅरेंट ए सारखं जीवन घालवता येईल, ठीक नाही. तर येस, ती तुमची फिलिंग जनरेट करेल है ना. फिलिंग वरून मग आपल्या बाकीच्या गोष्टी सुद्धा डिपेंड करते है ना. सिस्टर शिवांनी एक सांगितलं, थॉट लीड्स टू डेस्टिनी, म्हणजे तुमचा जो विचार आहे ते तुमचं भाग्य निर्माण करते है ना. आणि भरपूर तुम्ही जेवढे काही मोठमोठाले लोक संत महात्मे यांना पाहिलंय, प्रत्येकाचं म्हणणं तेच आहे की यू आर द क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे शिल्पकार, तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार, तुमचं भाग्य तुमच्या हाती. हे का बरं म्हटलेलं आहे? कारण आपण ज्या प्रकारचे विचार करू त्या प्रकारचं आपल्याला भाग्य मिळेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य की पॅरेंट नंबर ए ने ज्या पद्धतीने विचार केला त्या प्रकारचे त्यांना रिझल्ट भेटले दिवसभरात. मग आपणही बघितलंय की आपण हे बघितलंय की यस 20% भाग्य आणि 80% जे आहे ते आपले कर्म आहे. 80% आपले कर्म आहे म्हणजे काय? 80% आपले थॉट्स आहे. थॉट्स म्हणजे कर्म है ना. आपण लास्ट टाइम बघितलं होतं चित्रगुप्त है ना. मनातल्या मनात आपण जे विचार करतो दॅट इज चित्रगुप्त, आणि हेच थॉट्स आपलं भाग्य बनवेल, डेस्टिनी बनवेल है ना. तर त्याच्यामुळे विचारांबद्दल जागरूक राहा है ना. आपण लहानपणापासून शिकतो ना, कसं बसायचं, कसं उठायचं, कसं चालायचं, कसं अभ्यास करायचं, कसं लिहायचं, कसं सगळं स्टेप बाय स्टेप सगळं शिकतो. सगळं शिकतो, पण कसा विचार करायचा हे शिकणं किती महत्वाचं आहे, नाही का? सगळ्यात पहिलं तिथूनच आहे ना. कसं चालतो हा सुद्धा एक विचार आहे. कसं बोलतो, कसं वाचतो, कसं लिहितो, हँडरायटिंग कशी आहे तुझी. पण हे सगळं कुठून उत्पन्न आहे याचं? मनातून. मनातून म्हणजे विचारातून. मग कसा विचार करतो? हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. विचार सुद्धा विचार करून करायचा. है ना. तर येस, डेफिनेटली विचारांवरच कार्य होते आपल्या या क्लासमध्ये. मराठी सगळ्यांना कम्फर्टेबल असेल तर प्लीज सांगा, नाही मग हिंदीत आपण ट्रान्सलेट करूयात, कन्वर्ट करू. तर येस, डेफिनेटली थॉट्स जे आहे, विचार जे आहे, आपले विचारच सगळं काही निर्माण करते आणि विचार सगळं काही डिस्ट्रॉय पण करू शकते. डिपेंड करते की तुम्ही कशा प्रकारचे विचार आणि त्यातही कशा प्रकारच्या लोकांच्या संगतीत राहत आहे. असोसिएशन काय आहे, तुम्ही कशा पद्धतीच्या लोकांच्या सहवासात आहे, जेणेकरून तुमचे विचार तसे होतील. बरोबर आहे. कारण विचारांचा खूप मोठा रोल असतो. येस, डेफिनेटली आपण होपॉनोपोनो जी टेक्निक पाहता यामध्ये सुद्धा जे 4 वाक्य आपण बघितले होते की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे 4 वाक्य जे आहे, हे 4 वाक्याच्या अगोदर एक वाक्य कोणतं होतं? 4 वाक्याच्या अगोदर कोणतं वाक्य आहे? तिथे 4 वाक्य नंतरचे आहे. आतापर्यंत जे चांगलं आणि वाईट घडलं आहे ते त्याला पूर्णतः जबाबदार मी स्वतः आहे. एक्झॅक्ट. गुड. हा फरक पडतो कोर्स करण्याचा. ताईंनी कोर्स पण केला आहे. हा. तर स्वतःवर इन्व्हेस्ट करा, स्वतःवर खर्च करा. नाही हजारो लाखोन घेताय, 100-200 रुपयाचे पण काही कोर्सेस असे असते, खूप पैसे पण जाते. आणि आजकाल तर 250 रुपयाचा पिझ्झाच राहते ना. तर त्याच्यापेक्षा 100-200चं नक्की स्वतःवर खर्च करा, आहे की नाही. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ है ना. आपण ब्रिट वर्ल्ड वाईड मध्ये शिकलो ना, डेअर टू इन्व्हेस्ट है ना. येस, डेफिनेटली इन्व्हेस्ट करायला शिका स्वतःवर. तर यामध्ये जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन का बरं काम करतं, अगोदर आपण काय म्हणतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन का बरं काम नाही करत त्याच्यावर आपण चर्चा करू. नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन का बरं काम करतं याच्यावर चर्चा करू. तर नंबर 1 इज फिलिंग, है ना. येस, फिलिंग. आणि त्याच्यासाठी मी कदाचित पैशाचं उदाहरण पण दिलं. तुमच्याकडे शेवटचे 5,000 रुपये जर असेल आणि त्यात तुम्हाला 1,000-2,000चं काही इन्स्टंट अर्जंट काम आलं असेल, तर पैसे जात आहेत अशी जर फिलिंग येत असेल तर, किंवा मग निगेटिव्ह फील येत आहे देताना, किंवा दुःखी होत आहे, किंवा मग इन्सिक्युरिटी आहे, किंवा मग डाऊट आहे ना, पुन्हा येईल की नाही माझ्याकडे, शेवटचीच आहे असं वगैरे. तर इन दॅट केस तुम्ही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करताय आणि चान्सेस आर देअर की तुम्ही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट करत असल्यामुळे त्या भावनेशी निगडीत पैशाच्या तुम्ही निगेटिव्ह रिझल्ट अट्रॅक्ट करा, है ना. तर नेहमी जसं पैसा देत जरी असेल तर ही तर सवय एक टाकूनच द्या. ही सवय इतकी टाका, कारण ही दैनंदिन जीवनात जसं आपण मागे बोललो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत अडचण आपल्याला येतेच, है ना.
तर त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने शब्द देऊन रिप्लेस करून सॉल्व्ह केलं. दिवसभरात ते आपलं एक होमवर्क झालं आणि हे दिवसभरात पूर्ण जर काळजी घेतली, अडचणला जर नव्या दृष्टीने पाहिलं तर झालं ना, सीन बदलला, तुमचं भाग्य बदललं. तसंच हे जे आहे, दिवसभरात आपण खूपदा पैसे खर्च करतो किंवा पैशाच्या संपर्कात येतो. आहे ना? तुम्ही वंदनाताई, तिकीट काढून झाल्यानंतर पैसे वापस देताना असं द्या जसं काही तुम्ही वाटून राहिले पैसे. मस्त एकदम आनंदाने. आहे ना? की म्हणजे सांगायचं तात्पर्य की जेव्हा तुम्ही पैसे देता, आहे ना, तर तेव्हा ते निगेटिव्ह फिलिंग नका येऊ. त्यांनीच खूप मोठा अट्रॅक्शन मध्ये रोडा येतो, अट्रॅक्शन मध्ये ब्लॉकेज निर्माण होते, जेव्हा आपण पैसे देत राहतो. कारण त्याचं नावच चलन आहे. त्याला चालू द्या. करन्सी आहे, करंट आहे. है ना? तो चलने को ना, चालू. है ना? तर आपण त्याला जाऊ देताना जर निगेटिव्ह फिलिंग देत असाल तर ते परत येणार. त्याच्यामुळे आणि प्रत्येक याला समान जसं असं नाही की ₹10च करून टाका आणि कुठेही खर्च निगेटिव्ह असलं तरी किंवा काही व्यर्थ असलं तरी. माहिती आहे का ₹10 सपोज फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी जर तुम्ही है ना किंवा एखादं शेजारच्याचं घर आहे, त्या शेजारच्याच्या घरी तुमच्या भावाला येऊ देत नाही किंवा तुमच्या मुलाला येऊ देत नाही. निगेटिव्ह फिलिंग जनरेट होते. तर त्या केसमध्ये तुम्ही त्यांच्या घरी जाल का? नाही जाल. कारण तुमच्या मुलाला चांगली वागणूक नाहीये तिथे. तुमच्या किंवा तुमच्या छोट्या भावाला चांगली वागणूक नाही भेटत आहे. तर तुम्हाला का बरं चांगली वागणूक भेटेल? काय गॅरंटी आहे? मग तुम्ही का बरं जाल त्यांच्याकडे? नाही जाल ना. सेम आहे तसंच. ₹1 असो की ₹10 असो. त्या छोट्याशा अमाउंटला सुद्धा तुम्ही घरी आणत असताना तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे, फ्रेश असलं पाहिजे, आनंदी असला पाहिजे. बॉस ₹10 आले. कुठून येणार असेल? हो ना. कधी-कधी काय होतंय, माझा माइंडसेट होता अगोदर, खूप अगोदर लग्नाच्या सुरुवातीला तेवढं, की किंवा लग्नाच्या अगोदर. मला ₹10-20त मजा नाही. मला डायरेक्ट लाखो पाहिजे. हं. लाखो पाहिजे, लाखोला अट्रॅक्ट करायचं. पण जोपर्यंत लहान भावाला अट्रॅक्ट नाही करणार, त्याला मान-सन्मान, आदर देणार नाही, ₹10 येताना खुशी होणार नाही, तोपर्यंत 10,000 आणि 10,00,000 कशी येणार? कारण ती फायनली तेवढीच एनर्जी आहे. जर डीप डाउन चेक जर केली, तर त्याही रुपयाची एनर्जी आणि त्याही रुपयाची एनर्जी जर पाहतो म्हटलं, तर ती एनर्जीच आहे, ती एनर्जीच आहे. है ना? तर त्याच्यामुळे फिलिंग काय जनरेट करतो आपण, खूप महत्वाचं आहे. तर येस, पैसा खर्च असताना जसं पैसा आहे तुमच्याकडे, सपोज फॉर एक्झाम्पल आत्ता या क्षणी तुम्हाला जर ₹1 करोड तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले, तुमचे आहे सर्वस्वी, काही डाऊट नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. है ना? ₹1 करोड तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. काय-काय फिलिंग येईल? मी सांगू शकतो, मी लिहू शकतो, पण मला वाटतं थोडंसं तुम्ही पण तुमचा माइंड इन्व्हेस्ट करा आणि फिलिंग घ्या थोडीशी. तुमच्या अकाउंटला 1 करोड जमा झाले, काय फिलिंग येते? काय फिलिंग येते? चॅट बॉक्स पण चालेल. तुमच्या अकाउंटला ₹1 करोड जमा झाले. एक्झॅक्ट फिलिंग काय? हां, सारिकाताई. सगळ्यात आधी तर एक पूर्ण सॅटिस्फाईड लाईफ वाटेल. कारण 1 करोड हातात असतात आणि आपण बरंच काही करू शकतो. सेकंड थिंग इज दॅट म्हणजे माझ्या बाबतीत मी बोलते आहे, एक वेगळा कॉन्फिडन्स येईल. कारण पैसा हं, हातात आहे तर हे माहिती आहे 100% अडचण कुठलीही आली तरी आपण हं. इझिली सॉल्व्ह करू शकणार. म्हणजे इकॉनॉमिकली. बरोबर. आणि एक पीस ऑफ माइंड कारण आपल्याला हवं तिथं आपण खर्च करू शकणार. हवं तिथं म्हणजे इन द सेन्स जसं समजा मला एखाद्याला डोनेट करायचे आहे हं, किंवा हं, एखाद्याला मदत करायची आहे किंवा हं. स्वतःच्या गरजा नाही म्हणणार त्या ऑलरेडी आताच फुलफिल होत आहे. पण हे एक्स्ट्राचे पैसे राहील ना. तर त्याच्यामुळे माझ्या ज्या आंतरिक इच्छा आहे की ज्या समाजासाठी काही करायचं आहे किंवा इतर येस. लोकांसाठी स्पेशली वुमन्ससाठी जे करायचं आहे त्यासाठी मी खुल्या हाताने ते करू शकणार. कारण पैशाशिवाय काहीच होत नाही. बहुत बढिया. हं, हं. ग्रेट. थँक यू. वंदनाताईंनी पण लिहिलंय. खूप आनंद होईल नक्कीच आणि नक्की सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये टाइप करा. थोडा वेळ काढा. हात ओले असन, भांडे घासत असन पुसून घ्या. आणि एक शब्द तरी लिहा, की 1 करोड मिळाल्यानंतर कारण एक हा प्रश्न विचारून माहिती आहे का? चुकी अशी झाली, की तुम्ही जर टाइप नाही कराल, तर ब्रह्मांड पाहत आहे. है ना? ती ऊर्जा पाहत आहे. है ना? जर आता आता खरंच ₹1 करोड आज कोणाच्या अकाउंटला द्यायचे असेल, तर पहिले तर सारिका ताईच्या अकाउंटला जाईल. कारण ते आता माईक अनम्यूट करून बोलल्या. ब्रह्मांडाला माहिती आहे, की ह्या ताई काय करणार आहे.
यांना काय फिलिंग येईल, है ना. तर बाकीच्यांनी पण जसं नक्की टाईप करा. हा चालेल, खूप आनंद होईल. येस. करेक्ट सुद्धा ते. बिलकुल बिलकुल. हा, नक्कीच. फिलिंग काय होईल आहे की नाही, फिलिंग काय होईल, नक्कीच खूप छान फिलिंग येईल. आणि ही जी फिलिंग आहे, बस हीच फिलिंग तुम्ही प्रत्येक वेळेस पैसा जेव्हा तुम्ही हे करताय ना, स्पेंड करताय ना, तर तेव्हा ही फिलिंग असू द्या. पैसा असताना माहितीये का, 3 महत्वाच्या फिलिंग तर नक्कीच असतात. नंबर 1, आय एम पॉवरफुल. नंबर 1, आय एम पॉवरफुल. जेव्हा अमाप पैसा आहे तुमच्याकडे, तर तेव्हा आय एम पॉवरफुल. नंबर 2, आय एम सिक्युअर्ड. एक सुरक्षिततेची भावना येते, की येस बस प्लस मायनस काही जरी झालं तरी पण येस माझ्याकडे सफिशियंट अमाउंट ऑफ मनी आहे. आणि आजच्या तारखेत तर खूप काही होते पैशाने, आहे की नाही. म्हणजे तुम्ही एखादं काही चित्र-विचित्र वाईट काही करूनही आले असाल आणि तुमच्याकडे खूप पैसा असेल तरी ना काही आजच्या तारखेत काही जेलवाले करू शकत, ना काही सिस्टीम, ना सरकार, असं असं सीन होऊन आहे आजच्या तारखेला. चुकीचं आहे पण आहे. येस सुनील सर. तर नंबर 1 तुम्हाला पॉवरफुल फील होईल. नंबर 2 तुम्हाला सिक्युअर्ड फील होईल. नंबर 3 तुम्हाला फ्रीडम फील होईल. तुम्ही फ्री आहात, आझाद आहात, स्वतंत्र आहात. है ना, कुठे बाइंड नाही आहे, है ना, असं फील होईल जेव्हा तुम्ही यात तुमच्याकडे अमाप पैसा येईल. तर जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे खर्च करता तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस कोणाला हे पैसे देत असताना ही फिलिंग जनरेट करा, है ना. तुम्ही अजूनही करू शकता, बाकी ऍडिशनल सबटायटल्स याचे, जसं तुम्ही प्राऊड फील करू शकता, तुम्ही हॅपी फील करू शकता, पण पॉवरफुल, सिक्युअर्ड आणि फ्रीडम अलॉंग विथ हॅपीनेस, प्राऊड, एन्जॉयमेंट, ब्लिस, जे काय वाटते ते फील करून तुम्ही जनरेट करू शकता. तर फिलिंग खूप महत्वाचा पार्ट आहे, कारण फिलिंगच आपली जर निगेटिव्ह होत असेल, सकाळी मेडिटेशन केलं, गोल्डन डायरी लिहिली, सगळं काही विचार केला आणि दुपारी त्याच पर्टिक्युलर घटनेविषयी किंवा त्या मॅनिफेस्टेशन विषयी आपण दिवसभरात खूप निगेटिव्ह फील केलं, अनभिज्ञपणे, नकळतपणे, त्याचा रिझल्ट निगेटिव्ह. कारण फिलिंगच तशी आहे. आणि जशी फिलिंग होईल, ऑब्व्हियस आहे, तुम्ही द सिक्रेट मूव्ही पण पाहिलं असेल, फिलिंग जशी होईल तशी थॉट जनरेट होईल, है ना. तर दिवसभरात 60,000 थॉट येते. 60,000 थॉटला आपण नाही मॉनिटर करू शकत, नाही सुपरविजन करू शकत. तर थॉटवर न करता फिलिंगवर करा, की आता मला फील कसं होत आहे, है ना. इन केस जसं आपण मागे बोललो होतो, एखादी सवय टाकताना ती अर्ध्या तासानंतर, 1 तासानंतर लक्षात येते, की अरे तसं नव्हतं वागायला पाहिजे. पैसा खर्च करताना सकाळी सांगितलं ना क्लासमध्ये, हे जर 1 तासाने लक्षात आलं, तर वापस त्या सीनमध्ये जा. त्या त्या सीनला गिल्ट किंवा त्या सीनला उशिरा आठवलं किंवा मला आठवलंच नाही असं निगेटिव्ह प्रोग्रामिंग देण्यापेक्षा वापस त्या 1 घंटा अगोदरच्या सीनमध्ये जा मनातल्या मनात आणि तिथे तुम्ही पुन्हा तसं इमॅजिन करा, की मी पॉझिटिव्ह बिहेव केलं, मी करेक्ट बिहेव केलं आणि त्याने काय होईल, तुमचं त्या घटनेचं जे काही आठवण आहे किंवा जे काही मेमरी आहे किंवा जे काही डेटा आहे ना, तो पॉझिटिव्हली फीड होईल तुमच्या सबकॉन्शियस मध्ये आणि पुढच्या वेळेस चान्सेस जास्त आहे, की तुम्ही वेळेबरच तुम्ही पॉझिटिव्ह फील कराल, है ना. तर स्पेंड करतानाच पॉझिटिव्ह फील कराल. कारण एकदम राक्षसी अपेक्षा पण नका ठेवू स्वतःकडून, की आता शिकलो आणि लगेच इम्प्लिमेंट झालं. एखादी गोष्ट लगेच होऊ शकते, एखाद्या गोष्टीला वेळ लागू शकते. डिपेंड करते तुमचं दिवसभराचं इंटेक कसं आहे, कॅपॅसिटी कसं आहे, तुमची बिलीफ्स कसे आहे, सेट ऑफ संस्कार कसे आहे, ठीक आहे. तर त्यानुसार तो प्रत्येकाला वेळ लागू शकतो, पण गिव्हअप नका करू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागं पुढे होईल. नाही आठवलं आज, उद्या आठवलं, 24 तासानं आठवलं, की पैसा खर्च करत असताना पॉझिटिव्ह फील करायचं होतं, मी निगेटिव्ह फील केलं, किंवा या नात्यात पॉझिटिव्ह बोलायचं होतं मला पण निगेटिव्ह बोललं, किंवा या ऑफिसमध्ये मला पॉझिटिव्ह बोलायचं होतं पण माझ्या हातून निगेटिव्हिटी घडली. माझ्या बिझनेसमध्ये झालं, इथे झालं, तिथे झालं, ठीक आहे. 24 तासानं आठवलं, काही हरकत नाही, वापस जा त्या सीनला, खोडून टाका, इरेज करा. त्यात पॉझिटिव्ह काय मी वागलो त्याच सिच्युएशन मध्ये पुन्हा जाऊन उभं राहा. आता मी कसं पॉझिटिव्ह वागलो, इथे काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला ते पहा, स्वतः खुश व्हा, स्माइल घ्या, चेहरा, स्वतः शाबासकी द्या, वापस येऊन द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर जसं थॉट्स, येस डेफिनेटली, विचार आणि विचाराबद्दल तर आपण खूप काही शिकलेलो आहे ना. थॉट्स कुठून जनरेट होतात, कशा प्रकारचे असतात, किती प्रकारचे असतात, 4 प्रकारचे थॉट कोणते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आहेच आहे. बेस्ट आणि नेसेसरी पण असतात, है ना. बेस्ट मध्ये जास्त डील होते, निगेटिव्ह मध्ये जास्त डील होते. तर आपण थॉट सुद्धा पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे. जसं उदाहरणार्थ आता पैशाच्याच बाबतीत बोलतो पुन्हा, की एक तर आहे फिलिंग, की मला कसं फील होत आहे. दुसरा आहे थॉट, की त्याच्याबद्दल मी
विचार काय करतोय? पैसा गेला तर येईल का? ऍक्च्युली आपण ही ऍक्टिव्हिटी करून घेऊ नंतर एका दिवशी म्हणजे या 2-4 दिवसात. इकडे या साईडने लिहायचं की माझे थॉट्स काय आहे आणि इकडे लिहायचं काय असायला पाहिजे, है ना? इथे लिहायचं की निगेटिव्ह थॉट आहे की पुन्हा पैसा येईल का? इथे लिहायचं येणार, का नाही येणार? याचं कारणही लिहून टाका मनाला लवकर पटण्यासाठी. पुन्हा इकडे की पैसा तर खर्च करतो मोजकेच आहे माझ्याकडे. मग इकडे मोजकेच जरी असले तरी पण मुबलक आहे. मला कशाची कमतरता पडत नाही. माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेतल्या. इनफॅक्ट मागच्या महिन्यात जर आठवलं किंवा मागच्या हप्त्यात जरी आठवलं तरी मी खूप सारा पैसा खर्च केलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी विकत घेतल्या. याचा अर्थ माझ्याकडे खूप पैसा आहे. हां, आता असलेल्या गरजेनुसार नाही होणार कदाचित, पण माझ्याकडे पैसा तर खूप आहे कारण मी खूप सारा यूज केलाय मागच्या हप्त्यात, मागच्या महिन्यात, है ना? तो येऊन गेलेला आहे. बरोबर. पण आला तर होता ना. असे इकडे निगेटिव्ह साइड लिहू शकतो, इकडे पॉझिटिव्ह. तुमचे थॉट्स ट्रान्सफर होतात. इतकी पॉवरफुल टेक्निक आहे हे. एफ-टी-बी-ए तर एवढं जबरदस्त आहे, स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर त्याच संदर्भात तुमचे बिलीफ चेक करा. आपण हे नाही पर्टिक्युलर एक याला घेऊनच करू. पैशाला, नात्याला, करिअरला, पॅरेंटिझममध्ये है ना, कधी-कधी आपण मुलांच्या बद्दल फिलिंग काय क्रिएट करतो, थॉट काय क्रिएट करतो. हां, आय हॅव लॉट्स ऑफ मनी बिलकुल. डेफिनेटली. थॉट काय क्रिएट करतो, है ना, आपले बिलीफ काय. आता थर्ड आहे ते बिलीफ. फिलिंग तर कळली, थॉट कळले, बिलीफ कळले. एकच नाही हां, एकच नाहीये, वेगवेगळ्या गोष्टी आहेत या. फिलिंग म्हणजे तुम्हाला काय फील होत आहे, सुख होत आहे, दुःख होत आहे, नाराजी होत आहे, डिप्रेस होत आहे, हॅपी होत आहे, एन्जॉय करताय. हे फिलिंग झाली. थॉट काय? त्याचे विचार कशामुळे ते झालं. जसं सुख होत आहे का, सुखी होता किंवा आनंदी होता कारण माझ्याकडे भरपूर पैसा आहे. किंवा थॉट काय, की मला दुःखी फील होत आहे किंवा डिप्रेस फील होत आहे कारण सॅड फील होत आहे कारण माझ्याकडे पैसा नाहीये. ते थॉट झालं. थॉट काय झालं? माझ्याकडे पैसा नाहीये किंवा मोजकाच आहे किंवा येईल की नाही ही शंका आहे. हे थॉट झाले. बिलीफ काय, की तुम्हाला हे थॉट आले कशामुळे? बिलीफ काय तुमची, की पैसा कमवणं कठीण असते, पैसा चोर लोकं कमवतात, खोटे लोक कमवतात. पैसा कमवण्यासाठी काहीतरी फ्रॉड करावाच लागतो. पैसा कमवणं सोपं नाही राहिलं. माझ्यात तेवढी क्षमता नाहीये. हे बिलीफ्स झाले. है ना? हे पण एक प्रकारचे थॉट्सच आहेत, पण ते बिलीफ्स आहेत. है ना? सूक्ष्म फरक आहे. पकडून घ्या. अजून माझ्यापेक्षा जर कोणाला अजून सोप्या सरळ भाषेत समजून सांगता येईल तर प्लीज माईक पण अनम्यूट करा. कारण कधी-कधी काही-काही कॉम्प्लिकेटेड मलाच वाटतं, की मी समजून सांगण्यास समर्थ आहे नाही तर. तर हा झाला बिलीफ, है ना? तर तुमचे बिलीफ्स काय? सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम काय होणार? नाही. सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम काय आहे ना? तर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप चेक करावं लागते, है ना? हे काय माहिती का, हे ब्लॉकेजेस रिमूव्हल फॅक्टर आहे. ह्या गोष्टी तुमचे ब्लॉकेजेस रिमूव्ह करतात. मनामध्ये कुठे जर फसून असेल, की बिलीफ असेल, की माझ्याच्याने पैसा कमवणं होत नाहीये. याचा अर्थ काय? हा जो ब्लॉकेज आहे, याला रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला त्याला काउंटर बिलीफ द्यावा लागेल. काउंटर बिलीफ केव्हा होईल? त्या प्रकारचे तुम्हाला थॉट्स आणि फिलिंग जनरेट करावं लागेल. त्या बिलीफला आणि बिलीफ एका मिनिटात तुटते बरं. असंही नाही की त्यासाठी तुम्हाला हप्ताभर, महिनाभर, वर्षभर काम करावं लागेल, खूप वेळ लागेल. बिलीफ एका मिनिटात तुटतात. तुम्ही पाहिलं असेल. है ना? जसं उदाहरण आठवत आहे तुम्हाला एका मिनिटात बिलीफ तुटण्याचे? पैसा कमवणे फार सोपे आहे. बिलकुल. आणि 100% आहे. काही खूप कठीण नाहीये. एका मिनिटात बिलीफ तुटण्याची समजा काही उदाहरणं असू शकतात, पण आता सध्या मला पकडून नाही येत आहे. आठवल्यावर सांगेन. ठीक आहे. नेक्स्ट इज जसं एका मिनिटात बिलीफ म्हणजे जसं आता असते ना काही-काही आपला ठाम विश्वास असतो, की हे असंच आहे. पण ते एकदम तुटून लगेच लक्षात येते, अरे आय ओपनर असते. अरे हे असं नव्हतं. आहे ना? सरप्रायझिंग होऊन जाते आपल्याला. अरे यार मी तर चुकीचा विचार करत होतो. हे असं नव्हतं, हे असं होतं. तर दॅट इज बिलीफ. एका मिनिटात तुटतात, लगेच बनतात. तर पैशाबद्दलही तुमची काही बिलीफ असेल ना, त्याला जर योग्य विचार दिले ना, तर ते बिलीफही पटकन तुटते. अरे यार, किती सोपं आहे पैसा. आता जसं फॉर एक्झाम्पल जसं ताजं उदाहरण देतो. आता काल मग क्लास का नाही घेतला ते सांगतो. 6:50 ला आमच्या घरचा नळ जो आहे, तो तुटला बेसिनमधला. घरभर मस्त पाणी उडत होतं. त्याला नळ पकडून ठेवलं. मग प्लंबर बोलावणे आणि सर्कस भरपूर झाली. 7:05 ला मी मेसेज टाकला, क्लास होऊ शकत नाही ड्यू टू इमर्जन्सी. ठीक आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं
नंतर प्लंबर आला. प्लंबर आल्यानंतर माझ्या मुलाचा एक बिलीफ होता. बरं झालं, ताजं उदाहरण. तर त्याचा बिलीफ होता, की खूप यशस्वी होण्यासाठी खूप काही शिकावं लागेल. खूप काही इन द सेन्स शाळा, है ना? ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन टाइप अशा टाइपचं. म्हणजे नव्हतं तेवढं, पण जेवढं काही होतं काल तुटलं. कारण ते प्लंबर दादा जे आले, तर त्यांनी सांगितलं, की त्याचं शिक्षण किती झालं? माझ्या मुलगा बाजूलाच उभा होता. तर त्या प्लंबर म्हणे, की "मी सगळेच कामं करतो" म्हणे. "मी प्लंबिंगचे कामं करतो, मी इलेक्ट्रिकलची कामं करतो, मी टाइल्स फिटिंगची करतो, टाइल्स काढायची असेल, स्लॅब फोडायचा असेल, सगळेच मी ऑलराउंडर. घराचं कोणतंही काम असो, तुमच्या घरातलं प्रत्येक काम होऊन जाईल." नंतर मग बोलता-बोलता माहीत झालं, की ते 10वी फेल आहे दादा. माझा मुलगा सरप्राईजच झाला. म्हणे, "काय? 10वी फेल? असं कसं शक्य आहे?" तर मग त्याला लगेच सांगितलं. म्हणलं, "हे सचिन तेंडुलकर पण 10वी फेल." मग अजून शॉक झाला, अजून सरप्राईज झाला. म्हणजे त्याचे बिलीफ्स तुटले, की खूप काही यशस्वी होण्यासाठी, खूप काही मिळवण्यासाठी जरूर नाही, की शिक्षणाचा आणि यशाचा काहीच संबंध नाहीये. करेक्ट. काहीच संबंध नाही. तीळ मात्र नाही. हं. शिक्षणाचा इन द सेन्स हे जे 4 भिंतीतलं आपण जे टिपिकल ठरवून घेतो, की 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, नोकरी, यश. नॉट कंपल्सरी. है ना? तर बिलीफ्स असे एका मिनिटात सुद्धा सहज तुटतात. है ना? तर नवीन बिलीफ्स फॉर्म होते. है ना? जसं काल माझ्या मुलाच्या मनामध्ये एक नवीन बिलीफ तयार झालं, की येस जरूर नाही, की खूप 10वी नंतर शिकलंच पाहिजे, पैसा कमवण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी. तर असे तुम्ही पण पाहत असाल तुमच्या पण जीवनात तुमचे पण किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे पण बरेचसे बिलीफ्स असे हं, हं, हं. बिलकुल. एक्झॅक्टली. तर असे बिलीफ्स आपण सहज तुटून नवीन फॉर्म करू शकतो, नवीन जनरेट करू शकतो. इतकं सोपं आहे ते. फक्त एवढंच आहे दुर्भाग्यवश, की आपल्याला अ, ते कसे त्याला कारण कसं आहे, एक थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन चेक करा पैशाबद्दलच बोलू. फ्लॅशबॅकमध्ये जाऊन चेक करा, की पैशाबद्दल आपली मानसिकता अशी काही होऊ नये, की आपल्याला तसेच थॉट येते गेल्या कित्येक महिन्यापासून, वर्षापासून. सेम सीन चालू आहे. त्याला जरासही आपण पैशाबद्दल म्हणा, आरोग्याबद्दल म्हणा, नात्याबद्दल, करिअरबद्दल त्याला त्या विचारांना चेंजही करत नाही आहोत आणि तसंच जगत आहोत. नितीन बानगडे पाटीलची खिचडी. आठवते का नितीन बानगडे पाटलांची खिचडी? चला 2-3 मिनिटं बाकी 3 मिनिटात शेवटच्या खिचडी सांगतो. मग ॲक्शनवर आपण उद्याला बोलू. ठीक आहे. नितीन बानगडे पाटील यांचे ते स्टोरी सांगतो, की त्या स्टोरीमध्ये एक म्हणजे एक यंगस्टर असते अडल्ट एज है ना? आणि एक व्यक्ती असते आणि तो त्याच्या ऑफिसला जातो. एक व्यक्ती असते, तो त्याच्या ऑफिसला रोज जातो. दैनंदिनी त्याची जातो. रोज ऑफिसला जातो. ऑफिसला गेल्यानंतर बिलकुल चांगलं असतं. एकदम फ्रेश, एनर्जेटिक, आनंदी, सकारात्मक, झील, एन्थुसियाझम सगळ्या क्वालिटी त्यात मस्त भरून असते. असा व्यक्ती तो रोज ऑफिसला जातो. लंच टाईम होतो. लंच टाईम झाला 2 वाजता. 2 वाजता की लंच टाईममध्ये तो टिफिन उघडतो. आपल्या सहकर्मीसोबत बसतो, कलीगसोबत बसतो. टिफिन उघडतो आणि टिफिन उघडून बघतो पहिल्या दिवशी तर अरे बापरे! खिचडी. आय डोंट लाइक खिचडी. पण तरी मन मारून तो खाऊन घेतो आणि दुसऱ्या दिवशी असं सायंकाळी घरी जातो, झोपून जातो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिसमध्ये येतो. ऑफिसमध्ये आल्यानंतर कामकाज करतो. दुपारी लंच टाईममध्ये मित्रासोबत परत बसतो आणि टिफिन उघडून बघतो तर काय? खिचडी. अरे यार! कालही खिचडी, आजही खिचडी. त्याचा मित्र त्याची तळमळ पाहत असतो. पण निमूटपणे खाऊन घेतो. पर्याय नाही. खिचडी दिली आहे, खिचडी खावं लागेल. है ना? त्याच्यानंतर मग जसं सायंकाळी घरी जातो, परत येतो, झोपून जातो. दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन ऑफिसला येतो, काम करतो. लंच टाईम होते. पुन्हा टिफिन उघडतो. टिफिन उघडून पाहतो तर काय? खिचडी. अरे यार! कितीदा खिचडी, खिचडी, खिचडी झालं, परेशान झालं खिचडीमुळे. एवढी खिचडी खाऊन काय मरायचं आहे का? खिचडी, खिचडी आयुष्यात. दुसरं काही नाही का? असं खूप म्हणजे कोसतो. असं त्याचं 4-5 दिवस चालू असताना पाहिल्यानंतर त्याचा उच्चांक गाठल्यानंतर त्याचा मित्र विचारतो शेजारी बसला, की "बॉस एवढेच त्रास होतात घरी जाऊन बायकोला सांग इथे चिडून काय फायदा? तिच्यावर चिड घरी जाऊन. तिला सांग, की बाई खिचडी नको बनवू. मी रोज-रोज खिचडी खाऊन त्रासलोय." तर तो काय म्हणते, "मुळात माझं लग्नच झालं नाही." हं. तर कोणाला रागवू? मी घरी एकटाच राहतो. ही खिचडी मी स्वतःच बनवली आणि मला खिचडीशिवाय दुसरं बनवताच येत नाही. म्हणजे बनवायची आपणच, खायची आपणच आणि चिडायचं आपणच. आहे ना? म्हणजे हे उदाहरण यासाठी दिलं, की गेल्या कित्येक महिन्या वर्षापासनं तेच थॉट आपणच ठेवत आहोत. तेच थॉट सेम. मग पैशाबद्दल असो, आरोग्याबद्दल असो, नात्याबद्दल असो, करिअर काही असो.
सेम थॉट आपणच क्रिएट करतो आणि सेम आपणच रडतो, माझ्या भाग्यात हेच नाही, माझ्या भाग्यात तेच नाही भेटलं. खिचडी आपणच बनवायची, रडायचंय आपणच. थोडंसं अँकर्ड करून ठेवा. ही गोष्ट मी परत परत सांगणार नाही. पण खिचडी म्हणेन तर समजून जायचं. खिचडी आपणच आणि रडायचंय आपण. असं म्हणलं की समजून जायचं की याचा संदर्भ या स्टोरीशी आहे. ठीक आहे. चला इथे आपण थांबूया आणि नाटक पण तेच होते. तेच ते थॉट क्रिएट करतो आपण. आता काल मी उद्या एक मस्त छान अनुभव सांगेन तुम्हाला. एक Ho'oponoponoचा एक लाईव्ह रिझल्ट सांगेन तुम्हाला. ठीक आहे. इथे आपण थांबूया. थँक व्हेरी मच आणि उद्याला आपण FTBA मध्ये ॲक्शन्स पण पाहू आणि अजून काही उदाहरणं सोबत पाहू. ठीक आहे. सो थँक वन्स अगेन ऑल ऑफ यू. चला भेटूया उद्या सकाळी. थँक्यू सर. थँक ताई. नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्हाला पण सगळ्यांना शुभेच्छा. थँक Thank you, sir. ताई. थँक्यू सर. ताई. धन्यवाद.